हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना। तुमचं एका माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी कुठं गेले होते ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मग चला तर पाहूया। बघा, इथे मी रांगोळी दाखवत आहे कुरियात बटोर मंगलम। आम्ही चिरंजीव कैवल्य याच्या उपनयन संस्काराला गेलेलो होतो। म्हणजेच मुंज आपण म्हणतो ढोबळ भाषेमध्ये, व्यावहारिक भाषेमध्ये मुंजाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलेलो होतो आणि 16 संस्कारापैकी एक संस्कार असा आहे। मॅनेजर आहे देशमुख सर, त्यांचा मुलगा आहे आणि आम्हाला इन्व्हिटेशन होतं खूप दिवसापासून। ऋषींचा आश्रम पण केलेला आहे। आश्रमामध्ये सगळे संस्कार केले जातात। आधीच्या काळात होते पण आता अशी पद्धत नाही आहे। त्यामुळे आपण काय करतो, मुंज ही आपण मुलांच्या म्हणजे 13 वर्षाला करतो। नद्यश्री हरिपाद पंकज भवान कुर्यात बटोर मंगलम सुमहोर्ते सावधान नौमिन्याय सुधारित जैवणि श्रीपादरासन्मणि व्यासार्क्यात् विदितागमाप्ति विहरात् श्रीवादिराजा कपि वन्देऽहं सवरान् रघुत्तम गुरुं वैराग्यवारान्निधिं श्री सत्यव्रतराघवेन्द्र मुनिपान् सुबोध सद्भानुपान् कुर्यात् बटोर मंगलम सुमहोर्ते कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे करमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनसुललितं कण्ठे पाहू शकता त्याला शाल आणि त्याच्या वडिलांना आणि त्याला शाल पांघरू घातलेली आहे। हा पण हा त्याच्यामधला एक संस्कार असतो। आणि आम्ही इथं पाहू शकता वाडा हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो रेस्टॉरंटमध्ये। तिथंच कार्यक्रमामध्येच हे जेवण होतं आणि पहिल्यांदाच त्यांनी असं वाढलेलं होतं, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं। ठेसा, चटणी, मीठ, पापड, अशा वाट्या वगैरे ठेवलेल्या होत्या आणि पण नंतर आम्हाला सॅलड पण दिलं होतं, पण ते कॅरीबॅगने रॅप करून ठेवलेलं होतं म्हणजे खराब होऊ नये म्हणून। आणि मग नंतर आम्हाला जेवायला पण वाढलेलं होतं। त्याच्यामध्ये रसमलाई, पनीरची भाजी, वांग्याची भाजी, कोफ्ता, चपाती, तंदूर रोटी आणि आम्ही नंतर फोटो पण काढलेले आहेत बघा तिथं। मी आणि माझे मिस्टर गेलेलो होतो। आम्ही दोघंही इन्शुरन्सचं काम करतो आणि ते आमचे चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत। ते आमच्यासोबत आम्ही तिथं बघा पूर्ण व्ह्यू पण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे हॉटेलचा आणि त्यांच्यासोबत आम्ही फोटो पण काढलेले आहेत। सर, मॅडम, त्यांची मुलगी आणि मुलगा
असा आम्ही फोटो काढलेला आहे. आम्ही शाल पांघरू घातली आणि त्यांना आहेर पण दिलेला. त्यानंतर मी वाडा हॉटेलच्या बाजूला फोटो काढलेला आहे. बघा, मी पहिल्यांदा गेल्यानंतरही त्या फोटो काढलेला होता. आणि आणखीन एकदा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की सगळे ताट वाढायच्या आधी आणि ताट वाढायच्या नंतर जेवण कसं कसं होतं आणि काय होतं. महाराष्ट्रीयन पद्धतीचं पण होतं आणि आत्ताच्याही पद्धतीचं होतं. जेवण छान होतं, रुचकर होतं आणि लागेल तेवढंच ते वाढत होते आणि अन्न वाया जाऊ दिलं नाही आणि खूप छान होतं. ठेसा महत्त्वाचा होता. सपक असतं तिथलं जेवण, फिकं असतं, लोणचं वगैरे पण सगळं होतं इथं. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी गुणाली आणि सरते आमच्या बाजूला आमच्या आत्याच्या इथं किरायदार राहत होते. वैशालीचं लग्न आहे, वैदेही आणि सिद्धांत यांचं दोघांचं लग्न आहे. ही आमच्या बाजूलाच ही मुलगी राहत होती, तिचे आई वडील ती आणि ती PhD करत आहे. मिस्टर शिक्षक आहे आणि इथं अक्षरा होताना दाखवत आहे तुम्हाला बघा. चंद्र आणि चांदणीचा प्लॅन घेतलेला होता, तुम्ही बघू शकता. आणि लग्न लागल्यानंतर अक्षरा होत आहे आणि अक्षरा होताना मी त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. खूप असं मोठे लॉन्स लागतील हा लग्न सोहळा पार पडत आहे आणि खूप छान असं लग्न झालेलं होतं. खूप माणसं बायका आलेल्या होत्या आणि खूप छान असा व्ह्यू आम्ही तिथला घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या ओळखी पाळखी भेटी गाठी सगळ्यांच्या झालेल्या आहेत. गाण्याचा पण कार्यक्रम होता. तिचे वडील आहेत वैदेहीचे, समोर दिसत आहेत ते, आणि व्याही पण आहेत. आणि ते आजी आजोबा बघा एकटेच सगळे इकडे जेवत होते आणि त्या एकटेच तिकडं दोघं जेवत होते. मी त्यांचाही व्ह्यू घेतलेला आहे. माझी मुलगी आणि माझा मुलगा जेवत असताना जेवायला वाढत आहेत आणखीन, पण तो सुरुवात केलेला आहे. आणि असं मोठं तिथं हॉल आहे जेवणाचा आणि तिथं आम्ही जेवण करत आहोत. बघा, तुम्हाला मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे दाखवायचा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा, जेवायला इथं पनीरची भाजी वगैरे साधंच होतं, पोळी भात वरण छान असं जेवायला होतं. आणि त्यानंतर आम्ही यायच्या आधी येताना आम्हाला व्ह्यू छान वाटलं, रस्त्यावरचा लाईटी वगैरे केलेला. त्यानंतर मी हळदी कुंकाला अश्विनीच्यात गेलेले होते आणि तिथला मी व्ह्यू काढलेला आहे. ती हळदी कुंकू लावताना आणि ती हळदी कुंकू देत होती. ती मला नणंद म्हणते, ती भाऊजही आहे, शेजारीच राहतात आम्ही, पण आम्ही मैत्रिणीपेक्षा छान आमचं बॉन्डिंग आहे. एकमेकाला आम्ही छान प्रकारे बोलतो. ह्या मावशी आहे, दीपा मावशी आहेत, त्यांच्यासोबत मी राहते बोलते. त्या पण फार मनमिळावू आहेत. आणि तिने मग लास्टला पान केलं होतं, तेही असंच टाकून दिलं जातं. पाणी सुपारी दिल्यानंतर तिने पूर्ण मुखवासच केला होता. खूप छान झाला होता हा. आणि त्यानंतर आम्ही फोटो घेतलेली आहे आणि छान तयार झाली होती. ती गोरी असल्यामुळं तिला कोणतेही कलर छान वाटतात, नथ वगैरे घातल्यामुळं. आणि मी लग्नामधला हा सेल्फी काढलेला आहे. त्यानंतर वैदेहीसोबत तिला आम्ही गिफ्ट देताना माझे मिस्टर, मी, माझी मुलगी असा फोटो काढलेला आहे. तिचे आईवडील पण होते, तिच्या आईवडिलासोबत पण आम्ही सेल्फी घेतलेला आहे. त्यानंतर मी आणि अश्विनी, दीपा मावशी यांच्या घरी गेल्यावर हळदी